आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याबाबतचा ठेका देण्याबाबत ही कारवाई महसूल स्तरावरून या चालू वर्षी करण्यात येत आहे। परंतु वरपाडे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा सदर तापी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याच्या ठेक्याच्या कारवाईस तीव्र विरोध आहे। सदर ठेका देण्याची कारवाई त्वरित स्थगित करण्यात यावी, यासाठी वरपाडे शिवारातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शिंदखेडा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदनातून मागणी केली आहे। सदर निवेदनाद्वारे वरपाडे गावाच्या 5 किलोमीटर आतील तापी पात्रात यापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील आजची हिसपूर येथे 3 वेळा, तसेच अमळथे येथे 2 वेळा, अक्कळसे येथे 3 वेळा, तर शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथे 3 वेळा, लोंढरे येथे 2 वेळा असे एकूण 16 वेळेस तापी नदीतील वाळू उपसा करण्याबाबतचा ठेका यापूर्वी साधारण 10 वर्षाच्या आत दिला गेलाय आणि सदर वाळू ठेक्यामुळे वारेमाप वाळू उपसा करण्यात आलाय आणि त्यामुळे काही काठावरील गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते। यापूर्वी सन 2017-18 या वर्षी वरपाडे गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता। त्यावेळेस मात्र तहसील कार्यालयाने टँकरनं पाणी पुरवठा करण्यास असमर्थता दाखवली होती। तसेच वाळू उपसामुळे अनेक प्रकारचं नुकसान आणि त्रासाला सामोरे जावे लागते। यापूर्वी देखील वाळू उपसामुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे वरपाडे गावात गॅस्ट्रोची लागण झाली होती। त्यावेळी खराब रस्त्यांमुळे वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे सुमारे 30 रुग्ण दगावले होते। वरपाडे आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे जीवनमान खालावेल, त्यांना त्यांची शेतजमीन, यांची घरेदारे, गावं आणि आपली माणसे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही। त्यामुळे नागरिकांचं जीवनमान संपुष्टात आणण्याचा शासनाचा आणि प्रशासनाचा इरादा तर नाही ना, याची शंका होणं अनुचित ठरणार नाही। म्हणून वरपाडे ग्रामपंचायतीनं त्यांच्या ग्रामसभेत तापी नदी पात्रातील वाळू ठेका देण्यास शासनाच्या आणि प्रशासनाच्या धोरणास एकमुखी विरोध दर्शवला असून तसा ग्रामसभेचा ठरावही ग्रामपंचायतीनं शासन दरबारी महसूल दप्तरी पोहोच केलाय। तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय धुळे यांच्या मार्फत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी धुळे कार्यालय येथील आयोजित वाळू घाटाच्या पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणीस वरपाडे ग्रामस्थांनीही आक्षेप घेऊन सदरच्या वरपाडे येथील तापी नदी पात्रातील ठेक्याबाबत पर्यावरणाबाबतचे तीव्र आक्षेप आणि वस्तुस्थिती विशद करून पर्यावरणाची आणि पर्यायानं वरपाडे आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याची होणाऱ्या हानीबाबत लेखी हरकत घेऊन तीव्र आक्षेप नोंदवला आहे। तसा कागदोपत्री पत्रव्यवहार प्रशासकीय शासनाच्या महसूल दप्तरी उपलब्ध आहे। तरी सदर निवेदनाची दखल प्रशासनाने घेऊन आम्हा पंचक्रोशीतील रहिवासी नागरिकांना दिलासा देऊन सदर वरपाडे येथील तापी नदी पात्रातील प्रस्तावित वाळू घाट लिलाव प्रक्रिया थांबवून सदर प्रक्रिया रद्द करावी आणि आम्हालाही भारतीय लोकशाहीला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य उपभोगी द्यावे। तसे न झाल्यास आम्हाला तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करणं भाग पडेल, याची दखल शासन आणि प्रशासनाने घ्यावी। पुढील होणाऱ्या परिणामास जबाबदार प्रशासन राहील असा इशारा यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केलाय। सदरचे निवेदन लवकरच धुळे जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून सविस्तर माहितीसह सादर करण्यात येणार आहे। नियोजन देताना ऍडव्होकेट वसंत पाटील, रामराव पवार, दीपक पवार, नथू पवार, प्रवीण गिरासे, दगडू पाटील, नंदलाल पवार, ज्ञानेश्वर खैरनार, रमेश मोरे, सचिन पवार, जयवंत पवार, कुणाल गिरासे, विशाल जाधव, प्रकाश पवार, किरण कोळी, समाधान कोळी, साहेबराव पवार, प्रदीप चित्ते, मकेसिंग गिरासे, भागवत जाधव, विजय पवार यांसह शेकडो ग्रामस्थांनी आपल्या स्वाक्षरीसह निवेदन सादर केले। आम्ही सर्व वरपाडे आणि पंचक्रोशीतील गावकरी शासनाने या चालू वर्षी वरपाडे येथील तापी नदी पात्रातील जो काही वाळू ठेका आमच्या इच्छेविरुद्ध ग्रामसभेचा नकारात्मक ठराव असताना परस्पर जो दिलेला आहे त्या ठरावाला विरोध दर्शवण्यासाठी सर्व आम्ही ग्रामस्थांनी आज महाशय तहसीलदार साहेब शिंदखेडा यांच्याकडे आमची भावना निवेदनाद्वारे आम्ही दिलेली आहे। आमचा या वाळू ठेक्यास विरोधाची कारणं जी आहेत, वरपाडे गावापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर यापूर्वी साधारण 10 वर्षाच्या आत 17 वेळेस वाळू ठेके देण्यात आलेले आहेत आणि त्या ठेक्यांमध्ये वारेमाप असं वाळू उत्खनन होऊन तापी नदी पात्रातील वाळू बहुतांश पद्धतीने वाहून नेण्यात आलेली आहे आणि या अतिरिक्त वाळू उत्खननामुळे आज आम्हाला उन्हाळ्यामध्ये तापी काठावर असल्यावर सुद्धा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा,
पर्यावरण धोरणानुसार अतिप्रमाणात वाळू उत्खनन करता येत नाही। त्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ प्रादेशिक उपविभाग धुळे यांच्याकडे जी काही दिनांक 18/11 जी काही सुनावणी घेण्यात आली, त्या सुनावणीमध्ये आम्ही ग्रामसभेचा नकारात्मक ठराव आणि सर्व गावकऱ्यांची विरोधातली असलेली भूमिका आम्ही त्या हिअरिंगमध्ये स्पष्टपणे मांडली आणि त्यांच्याकडनं आम्हाला सांगितलं लागेल की हा जो तुमचा मुद्दा आहे हा न्यायोचित आहे, आम्ही याची दखल घेऊ आणि तुमचा ठेका आम्ही देणार नाही। परंतु या आमच्या मागणीला त्यांनी केळाची टोपली दाखवून जो काही ठिय्या आहे तो त्यांनी परस्पर दिलेला आहे आणि आज त्या वाळू ठेक्याचे निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे असं आम्हाला ऐकू येत आहे। आता या गोष्टीला पर्यावरण जे काही नियम आहेत हे धाब्यावर शासनाने बसवलेले आहेत। दुसरा मुद्दा, एकाच पात्रामध्ये 5 किलोमीटरच्या आत 17 वेळा उत्खनन होऊन वारेमापाशी वाळू उत्खनन केल्यावरही पुन्हा त्याच परिघात 3 ठिकाणी वाळू ठेके देण्यात आलेले आहेत। परंतु आमचा जो काही विरोध आहे तो वरपडे गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांच्या की वरपडे गावाच्या नदीपत्रात हा वाळू ठेका देण्यात येऊ नये। कारण यापूर्वी साधारण 5 वर्षापूर्वी गॅस्ट्रोच्या भीषण साथीने आमच्या गावाला रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे 30 लोकांचा बळी गेलेला आहे। दुसरा मुद्दा, सन 2019 मध्ये आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आम्ही तहसीलदारांना सांगितलं की आम्हाला तुम्ही टँकरने पाणी पुरवठा करा। परंतु त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की बा तुमचं गाव हे तापीकाठावर येत असल्या कारणाने टंचाईग्रस्त गावांमध्ये येत नाही, म्हणून तुम्हाला आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू शकत नाही। आमची मागणी एकच आहे, लोकशाही पद्धतीने जीवन जगण्याचा आम्हाला गावकऱ्यांना पंचक्रोशी लोकांना अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला द्या। ग्रामसभेचा ठराव हा लोकसेवेच्या ठरावापेक्षा मोठा मानला जातो, परंतु आज त्या ग्रामसभेच्या ठरावाला शासन किंवा प्रशासन दरबारी काढायची किंमत नाही। या गोष्टीला आमचा सक्त विरोध आहे आणि हे जर का प्रशासनाने आमचं गोडीत ऐकून नाही घेतलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू, किंबहुना रस्त्यावर उतरायची पाळी आली तरी आम्ही स्वीकारू, आमरण उपोषण करू, ठिय्या आंदोलन करू, परंतु आमच्या या गोष्टीला सक्त विरोध आहे। याची दखल शासनाने व प्रशासनाने घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।